प्रॅक्टिस सेट 2.2 फर्स्ट क्वेश्चन. या प्रॅक्टिस सेटमध्ये असणारे मेजर क्वेश्चन अपोलिनस थेरमचा यूज करून आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. सो फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, फिगर दिलेली नाही, फक्त एक स्टेटमेंट दिलेली आहे. इन ट्रायंगल पी क्यू आर पॉईंट एस इज मिड पॉईंट ऑफ साइड क्यू आर. एक ट्रायंगल आहे, ट्रायंगल पी क्यू आर, पॉइंट एस इज मिड पॉइंट ऑफ साइड क्यू आर. क्यू आरचा मिड पॉइंट आहे पॉइंट एस. इफ पी क्यू इज 11, ही लेंथ दिली आहे 11, पी आर इज 17, पी एस म्हणजे ही मेडियनची लेंथ दिलेली आहे, पी एस इज मेडियन, मेडियनची लेंथ आहे 13, देन फाइंड क्यू आर. तर आपल्याला ही लेंथ फाइंड करायची आहे. मेडियन दिलेला आहे, मेडियनची लेंथ दिलेली आहे, मिड पॉईंट मेन्शन केला आहे, म्हणजे इथे आपल्याला यूज करायचं आहे अपोलिनस थेरम. सो सोल्युशन, हियर S is midpoint of QR, side QR, therefore PS is median, and hence by Apollonius theorem आपण काय रिलेशन लिहू शकतो, साइड आणि मेडियनच्या लेंथ मधलं. ही मेडियन दिलेली, ही साइड आहे, सो रिमेनिंग साइड्स कोणत्या आहे, PQ आणि PR. सो PQ स्क्वेअर plus PR square is equal to twice of median, twice of PS square median square plus twice of QS घ्या किंवा SR घ्या, दोघांचा अर्थ सारखाच असणार आहे. सो प्लस 2S स्क्वेअर. दिस इज अकॉर्डिंग टू अपोलिनस थेरम. आता यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करूया. देअरफॉर PQ इज 11, PR इज 17 इज इक्वल टू ट्वाइस 13 स्क्वेअर प्लस 2 QS स्क्वेअर. QS ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सो 121 plus 289 is equal to 2 into 169 plus 2 QS square. यांचे ॲडिशन असणार आहे 121 plus 289 410 minus 169 into 2, so 338 किंवा 170 into 2 340, 340 मधून 2 मायनस करायचे 338 is equal to 2 QS square. Therefore 2 QS square is equal to, ही सबट्रॅक्शन किती असणार आहे, 410 minus 338, सबट्रॅक्शन असेल 72, and therefore QS square is equal to 72/2. 70/2 म्हणजे किती, 36. 36 is equal to QS square. QS ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणून आपण दोन्ही साईडची जेव्हा स्क्वेअर रूट घेऊ, पॉझिटिव्ह रूट आपण कन्सिडर करणार. सो 6 is equal to QS टेकिंग स्क्वेअर रूट, and hence QS is equal to 6. QS ची व्हॅल्यू वाली 6. आपल्याला फाइंड करायचं आहे QR. QR फाइंड करायचं आहे Q डॅश S डॅश R, आणि QS इज इक्वल टू SR इज इक्वल टू ट्वाइस ऑफ QR, बरोबर, सॉरी हाफ ऑफ QR. QS इज इक्वल टू SR इज इक्वल टू टोटलच्या हाफ, अँड देअरफॉर QR इज इक्वल टू 2 times QS, दॅट इज इक्वल टू 2 times 6, दॅट इज इक्वल टू 12 युनिट. QR इज इक्वल टू 12 युनिट. सेकंड, इन ट्रायंगल ABC, AB इज 10, AC इज 7, BC इज 9. एक ट्रायंगल आहे, ट्रायंगल ABC, त्यामध्ये साईडच्या लेंग्थ दिलेल्या आहे. देन फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉन फ्रॉम पॉईंट C टू साइड AB. तर आपल्याला मीडियनची लेंथ फाइंड करायची फ्रॉम C टू साइड AB. मीडियनची लेंथ फाइंड करायची, साईडच्या लेंथ दिलेल्या आहे, म्हणजे इथे आपल्याला अपोलिनस थेरम यूज करावं लागणार आहे. का, कारण अपोलिनस थेरम मीडियनची लेंथ आणि ज्या साईड्स आहे ट्रायंगलच्या त्यांच्यामधलं रिलेशन डिस्क्राईब करतो. सो थोडक्यात इथे काय आहे की आपल्याला अपोलिनस थेरम यूज करायचा आहे. तर सगळ्यात आधी काय काय दिलेलं आहे ते आपण बघूया. एक ट्रायंगल आहे, ट्रायंगल ABC. ओके, मेडियन आपल्याला कुठून सांगितले, C पॉईंट पासून साइड AB वर, त्यामुळे आपण AB इथे दाखवू आणि पॉईंट C इथे दाखवूया. ABC हा ट्रायंगल आहे. त्यानंतर AB इज 10, AC इज 7, BC इज 9. फाइंड लेंथ ऑफ मेडियन ड्रॉन फ्रॉम पॉईंट C टू साइड AB. म्हणजे हा सपोज पॉईंट M मी घेतला, सो CM असणार आहे मेडियन, मला फाइंड करायची लेंथ ऑफ CM. ओके, let M be midpoint. Solution, let M be midpoint of side AB, and therefore CM is a median. CM आहे median, and therefore by Apollonius theorem, अपोलिनस थेरमच्या अकॉर्डिंग आपण काय लिहू शकतो, रिमेनिंग साइड्स AC आणि BC, AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 2 times मेडियनची लेंथ CM प्लस 2 times कोणता तरी एक पोर्शन AM लिहा किंवा MB लिहा. सो
AM स्क्वेअर. ओके, आता यामध्ये आपल्याला AC व्हॅल्यू माहीत आहे. AC इज 7 स्क्वेअर प्लस BC इज 9 स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस CMची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. AM टोटल AB इज इक्वल टू 10 आहे. देअरफॉर AM इज इक्वल टू MB. M मिड पॉईंट आहे, त्यामुळे ह्या दोन लेंथ इक्वल असणार आहे. दॅट विल बी हाफ ऑफ टोटल लेंथ AB, हाफ ऑफ 10, and hence AM is equal to MB is equal to 5. So twice of 5 square. Okay, 7 square 49, 9 square 81 is equal to twice CM square plus 25 into 2 50, and therefore 49 plus 81 130 minus 50 is equal to 2 CM square. 80 is equal to 2 CM square. CM square is equal to 80 by 2 40, and therefore CM is equal to root 40. दोन्ही साइड्स आपण रूट घेणार आहोत. So 40 CM is equal to 4 into 10, that is equal to 2 root 10 unit, and therefore length of median is 2 root 10 units. Next question, question number 3. In figure 2.28, segment PS is median of triangle PQR, PT perpendicular to QR, then prove that. एक ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल PQR. त्यानंतर या ट्रायंगलमध्ये दोन कंडिशन दिलेल्या आहे. फर्स्ट, सेगमेंट PS ही ट्रायंगल PQRची मेडियन आहे. PS मेडियन आहे म्हणजे QS इज इक्वल टू SR असणार आहे. SQR साईडचा मिड पॉईंट असणार आहे. अनदर कंडिशन दिलेली PT परपेंडिक्युलर टू QR. 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतं, राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होतं. सो इथे आपण अपोलिनस थेरम यूज करू शकतो किंवा आपण पायथागोरस थेरम सुद्धा यूज करू शकतो. आता आपण बघूया आपल्याला काय डिराईव्ह करायचं आहे आणि त्यासाठी काय काय कंडिशन आपल्याला लागणार आहे. सो इथे जर फर्स्ट मी बघितलं, फर्स्टमध्ये मला लागतं PR स्क्वेअर PS स्क्वेअर, PR स्क्वेअर PS स्क्वेअर या टर्म्स लागत आहे. सो आपण काय करूया, आपण हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल हे दोन राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करूया. ठीक आहे. सो सोल्युशन फॉर फर्स्ट आपल्याला दिलेली कंडिशन काय आहे, सेगमेंट PS इज मिड पॉईंट इज मेडियन ऑफ ट्रायंगल PQR. त्यावरून आपण काय लिहू शकतो, दिस इम्प्लाइज QS इज इक्वल टू SR. हा मिड पॉईंट आहे. सो ही लेंथ आणि ही लेंथ सारखी आहे. याला बोलू 1. याचा बघू आपण कुठे यूज होतोय का. त्यानंतर कन्सिडर ट्रायंगल किंवा असं लिहू आपण PT परपेंडिक्युलर टू QR, and therefore consider triangle PTS and triangle PTR. हे दोन ट्रायंगल का कन्सिडर करते, कारण आपल्याला इथे PR स्क्वेअर PS स्क्वेअर ह्या दोन टर्म पाहिजे. या दोन ट्रायंगलच्या डायगोनल असणार आहे, डायगोनल किंवा हायपोटेनस असणार आहे. म्हणून आपण बघतोय की आपण जर इथे पायथागोरस थेरम अप्लाय केलं त्यानंतर ते रिलेशन रिअरेंज करून आपण हे इक्वेशन डिराईव्ह करू शकतो का. सो कन्सिडर ट्रायंगल PTS अँड PTR बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम इन ट्रायंगल PTS या ट्रायंगलमध्ये आपण काय लिहू शकतो, PS स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर, आणि ट्रायंगल PTR मध्ये डायगोनल आहे PR. सो PR स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. ठीक आहे. PT आहे, PS आहे. त्यानंतर आपल्याला ST किंवा TS सुद्धा लागणार आहे. आपल्याला PT TR नको, आपल्याला QR ही टर्म पाहिजे. PT नको आहे, TR नको आहे, आपल्याला QR टर्म पाहिजे. तर आपण इथे असं करू शकतो, PR स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस TR. TR म्हणजे टोटल लेंथ. सो या लेंथला मी असं लिहू शकते TS प्लस SR होल स्क्वेअर. का, कारण TR इज इक्वल टू TS प्लस SR T डॅश S डॅश R एका लाईनमध्ये आहे. सो TS प्लस SR अँड हेन्स PR स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर ब्रॅकेट एक्सपान्शन. सो TS स्क्वेअर प्लस 2TS इंटू SR प्लस SR स्क्वेअर. ठीक आहे. आता पुढे आपण काय करू शकतो, इथे जर बघितलं तुम्ही PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर, PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर, याला आपण रिप्लेस करू शकतो PS स्क्वेअरने. याला बोलू 1, याला बोलू 2. फ्रॉम 2 PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस ही टर्म मिळाली, ही टर्म मिळाली. PR स्क्वेअर PS स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ TS इंटू
SR प्लस SR स्क्वेअर. ओके, आता पुढे आपण काय करू शकतो, PS स्क्वेअर प्लस 2 टाइम्स TS म्हणजेच काय ST इंटू SR. आता इथे जर बघितलं आपण काय म्हटलेलं आहे की S हा QRचा मिड पॉईंट आहे, म्हणजे QS इज इक्वल टू SR. आपल्याला टर्म पाहिजे आहे QR, म्हणून आपण या SRला QRच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, दॅट इज इक्वल टू हाफ ऑफ QR, राईट. QS इज इक्वल टू SR इज इक्वल टू हाफ ऑफ QR. सो इथे मी SRला या दोन्ही ठिकाणी SRला मी लिहू शकते हाफ ऑफ QR, राईट. SR इज इक्वल टू टोटलच्या हाफ ऑफ QR इंटू हाफ ऑफ QR प्लस हाफ ऑफ QR होल स्क्वेअर. बघूया आता यामुळे काय होतं आहे. अँड देअरफॉर PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस इथे हा टू कॅन्सल होणार, ST इंटू QR. बघा ही टर्म मिळाली, QR इंटू ST ही सुद्धा टर्म मिळाली. आता फक्त आपल्याला QR/2 होल स्क्वेअर पाहिजे, ती टर्मसुद्धा इथे मिळालेली आहे, प्लस QR/2 होल स्क्वेअर. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस ST इंटू QR प्लस QR/2 होल स्क्वेअर. हेच प्रूव्ह. सो इथे ह्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी स्टँडर्ड प्रोसिजर नाही आहे, टर्म्स फक्त ॲडजस्ट करत चला फिगर बघून. ओके, आता सेकंड बघूया आपण. PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस QR स्क्वेअर. PQ हवा आहे मला, PS हवा आहे, QR टोटल लेंथ पाहिजे, ST पाहिजे. सो आता आपण काय करू, हा पोर्शन कन्सिडर करूया ट्रँगलचा सेकंड पार्टसाठी. आता इथे जर तुम्ही फर्स्ट आणि सेकंड कम्पेअर केले, बघा टर्म्स जवळपास सारखे आहे, फक्त इथे साईन चेंज आहे, इथे PR होता, इथे PQ आहे, ट्रँगल चेंज झालेले आहे त्यामुळे. सो त्याच पद्धतीने आपण सेकंडसाठी सुद्धा फर्स्ट जसं आपण सॉल्व केलं त्याच पद्धतीने आपण बघूया सेकंडसाठी आपण कशा टर्म्स अरेंज करू शकतो. सो आपल्याला पाहिजे आहे PQ आणि त्यानंतर PS. QS इज इक्वल टू SR इज इक्वल टू हाफ QR, कारण S मिड पॉईंट दिलेला आहे QRचा किंवा PSC मीडियन आहे. दिस इज 1. नाव अँगल T इज इक्वल टू 90 डिग्री, कारण PT परपेंडिक्युलर टू QR. अँड देअरफॉर दोन राईट अँगल ट्रँगल आपण कन्सिडर करू, इन ट्रँगल PTQ आणि दुसरा ट्रँगल कन्सिडर करू ट्रँगल PTS. अँगल T इज 90 डिग्री, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम या दोन ट्रँगलसाठी आपण काय लिहू शकतो, ट्रँगल PTQ मध्ये ही आहे हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स, PT स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर. हे एक रिलेशन मिळालं. PTS मध्ये PS स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर, हे एक रिलेशन मिळालं. ओके, आपल्याला PQ स्क्वेअर पाहिजे, म्हणजे या रिलेशनला आपल्याला मॉडिफाय करायचं. तर आपण काय करू, यामध्ये जर तुम्ही बघितलं PT स्क्वेअरला आपण असं लिहू शकतो PS स्क्वेअर मायनस TS स्क्वेअर. असं का करते, कारण इथे बघा PT स्क्वेअर आहे, या दोघांना मला रिलेट करायचं, या दोन इक्वेशनला रिलेट करायचं. मी या इक्वेशनला PT स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिलं, PT स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस TS स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू मी या इक्वेशनमध्ये पुट करेल, याला बोलते मी 1, याला बोलते 2. सो फ्रॉम 2 PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर. ओके, PQ PS या टर्म्सचा मिळाला, ST किंवा TS सुद्धा टर्म आहे. तर फक्त मला QR आणि TQ यांना ॲडजस्ट करावं लागणार. हे मी कसं करणार, सो दॅट इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस TS स्क्वेअर प्लस TQ म्हणजे ही लेंथ, याला मी असं लिहू शकते TQ इज, किंवा असं लिहिणार आपण TQ प्लस TS इज इक्वल टू QS और SQ. दिस प्लस दिस इज इक्वल टू टोटल लेंथ, QS इज इक्वल टू QT प्लस TS असं आपण लिहू शकतो. सो TQ काय असणार आहे, TQ इज इक्वल टू QS मायनस TS. TQ इज इक्वल टू QS मायनस TS. ती व्हॅल्यू मी इथे पुट करते. सो QS मायनस TS ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो दॅट इज, हे असं का करते, कारण मला इथे TQ टर्म नको आहे, मला QR टर्म पाहिजे. मग QRला मी कसं आणू शकते, त्यासाठी ह्या ॲडजस्टमेंट किंवा या स्टेप्स आपण फॉलो करतो. सो PS स्क्वेअर मायनस TS स्क्वेअर प्लस याचा जर मी एक्सपान्शन केलं A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर A स्क्वेअर मायनस 2AB प्लस B स्क्वेअर. सो QS स्क्वेअर मायनस 2QS इंटू TS प्लस TS स्क्वेअर. इथे बघा मायनस TS स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर कॅन्सल होत आहे. सो दॅट इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर मायनस 2QS इंटू TSला मी ST लिहिते. ओके, आता पुढे आपण काय करू शकतो, QS म्हणजे ही लेंथ. आता QS आणि QR मला पाहिजे आहे QR टर्म. QS आणि QR मध्ये काय रिलेशन आहे, S मिड पॉईंट आहे, त्यामुळे QS आणि QR मध्ये काय रिलेशन आहे, QS इज इक्वल टू हाफ QR.
पी एस स्क्वेअर, जिथे कुठे क्यू एस आहे या क्यू एसला मी क्यू आरने रिप्लेस करते. सो क्यू आर बाय 2 होल स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाइड बाय क्यू आर बाय 2 इंटू एस टी. 2 आणि 2 कॅन्सल होणार. सो दॅट इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर बाय 2 होल स्क्वेअर मायनस क्यू आर इंटू एस टी. दॅट इज पी क्यू स्क्वेअर. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे पी क्यू स्क्वेअर इक्वल टू पी एस स्क्वेअर. ठीक आहे, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. देअरफॉर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्म पी एस स्क्वेअर मायनस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर अपॉन 2 होल स्क्वेअर. सो बेसिकली आपण इथे पायथागोरस थेरमचा यूज करूनच दोन्ही रिलेशन प्रूव्ह केलेले आहे. क्वेश्चन नंबर 4. इन ट्रायंगल ए बी सी पॉईंट एम इज मिड पॉईंट ऑफ साईड बी सी. एम हा साईड बी सीचा मिड पॉईंट दिलेला आहे. तर लगेच आपल्याला समजतं की ए एम असणार आहे मेडियन. इफ ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 290. या साईडचा स्क्वेअर प्लस या साईडचा स्क्वेअर ती व्हॅल्यू दिली 290. एम इज 8. त्यानंतर आपल्याला मेडियनची लेंथसुद्धा दिलेली आहे फाईंड बी सी. तर बी सीची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची आहे. तर इथे आपल्याला क्लिअरली इंडिकेशन मिळतं की आपल्याला अपोजिटनेस थेरम इथे यूज करावा लागणार आहे. सो परत एकदा आपण फिगर ड्रॉ करूया. ए एम ही मेडियन आहे. त्यानंतर हा आहे पॉईंट बी, पॉईंट सी. ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज 290 आणि त्यानंतर ही लेंथ आहे 8 सेंटीमीटर. सो बाय अपोलोनियस थेरम आपण काय लिहू शकतो. ही जर मेडियन आहे इथे आपण मेन्शन करूया सिन्स एम इज मिड पॉईंट दिस इम्प्लाइज सेगमेंट ए एम इज मेडियन. एम हा मेडियन आहे. सो बाय अपोलोनियस थेरम ही मेडियन आहे त्यामुळे ही साईड सोडून ही मेडियन आहे बी सीला इंटरसेक्ट करते त्यामुळे ही साईड सोडून बाकीच्या ज्या दोन साईड आहे ए बी अँड ए सी त्यांच्या स्क्वेअरची सम ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ मेडियन स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ बी एम और एम सी. तर आपण घेऊया बी एम. ओके, ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर ही व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे 290 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ ए एम इज 8 स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ बी एम स्क्वेअर. ओके, 290 इज इक्वल टू 2 इंटू 8 स्क्वेअर 64 इंटू 2 128 प्लस 2 bm square. Therefore 290 minus 128 is equal to 2 bm square and therefore ही subtraction असेल 162 is equal to 2 bm square and hence bm square is equal to 162 upon 2 म्हणजे 81 and therefore दोन्ही साईडचं जर मी रूट घेतलं सो bm is equal to 9. bm इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. पॉझिटिव्ह रूट आपण कन्सिडर करतो कारण आपण लेंथ कन्सिडर करतोय. आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची बी सी. बी सी इज इक्वल टू ट्वाइस ऑफ बी एम. का? कारण एम इज मिड पॉईंट ऑफ बी सी, राईट. त्यामुळे बी एम ही जर लेंथ 9 असेल ही सुद्धा 9 असेल आणि ही टोटल असणार आहे 18. सो दॅट इज इक्वल टू 2 इंटू 9 18 सेंटीमीटर. दिस इज व्हॅल्यू ऑफ बी सी. Therefore, BC is equal to 18 centimeter. Question number 5. In figure 2.30, point T is in the interior of rectangle PQRS. एक rectangle दिलेला आहे PQRS. rectangle आहे म्हणजे प्रत्येक अँगल 90 डिग्री असणार आहे. त्यानंतर इनसाइड दिस रेक्टँगल पॉईंट टी इज गिवन. या रेक्टँगलच्या मध्ये इंटेरियरमध्ये एक पॉईंट आहे पॉईंट टी. जर हा पॉईंट टी आपण या प्रत्येक वर्टेक्ससोबत जॉईन केला म्हणजे पी टी, टी क्यू, एस टी, आर टी अशा लाईन सेगमेंट आपण जर जॉईन केला तर आपल्याला प्रूव्ह करायचं एक रिलेशन टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर, टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. तर ह्या ज्या लेंथ आहे त्यामधलं रिलेशन त्याच्या स्क्वेअरचं रिलेशन आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. आता हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करणार त्यासाठी सोल्युशनमध्ये एक हिंटसुद्धा दिलेली आहे. सेगमेंट ॲज शोन इन द फिगर ड्रॉ सेगमेंट ए बी पॅरलल टू सेगमेंट एस आर ए डॅश टी डॅश बी. तर आपल्याला ऑलरेडी कन्स्ट्रक्शन करून दिलेलं आहे की आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी काय लागणार आहे. ते कन्स्ट्रक्शन ऑलरेडी हिंटच्या फॉर्ममध्ये आपल्याला दिलेलं आहे. हिंट इज ए बी आपल्याला ड्रॉ करायचं आहे सेगमेंट ए बी सच दॅट ए बी इज पॅरलल टू एस आर. ए बी एस आरला पॅरलल आहे अशा पद्धतीने आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे आणि त्यानंतर ए डॅश टी डॅश बी म्हणजे ए टी बी हे पॉईंट लिनियर असणार आहे. ठीक आहे. सो थोडक्यात आपल्याला हे रिलेशन इथे प्रूव्ह करायचं. मग आता हे रिलेशन आपण कसं प्रूव्ह करणार. रेक्टँगल आहे म्हणजे रेक्टँगलची बेसिक प्रॉपर्टी काय असते की रेक्टँगलमध्ये प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा असतो हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर ऑपोजिट साईड ज्या असतात त्या इक्वल लेंथच्या असतात ॲज वेल एज ऑपोजिट साईड पॅरलल असतात. कारण रेक्टँगल हा काय रेक्टँगल इज अ टाईप ऑफ पॅरलोग्राम हे आपल्याला माहिती आहे. रेक्टँगल इज अ टाईप ऑफ पॅरलोग्राम. पॅरलोग्राम म्हणजे काय असा क्वाड्रिलॅटरल की ज्याच्यामध्ये ऑपोजिट साईड पॅरलल असतात. रेक्टँगल इज टाईप ऑफ पॅरलोग्राम
त्यामुळे ऑपोजिट साईड इक्वल लेंथच्यात असणारच आहे बट ॲज वेल एज पॅरलल असणार आहे. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार. आपल्याला इथे स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये रिलेशन प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे इथे कुठेतरी आपण पायथागोरस थेरम यूज करणार. बट पायथागोरस थेरम आपल्याला टर्म्स काय पाहिजे, TS पाहिजे आहे, TQ पाहिजे. ही टर्म TS स्क्वेअर फाइंड करण्यासाठी जर मी हा ट्रँगल कन्सिडर केला, सपोज हा ट्रँगल राईट अँगल असेल, त्या केसमध्ये TS असणार आहे हायपोटेनस. इथे आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो बरोबर. बट त्याआधी आपल्याला दाखवावं लागेल की हा ट्रँगल राईट अँगल ट्रँगल आहे, हा छोटा ट्रँगल, हा ट्रँगल राईट अँगल ट्रँगल आहे. म्हणजेच काय, इथे हा जो अँगल फॉर्म होतोय हा अँगल 90 डिग्री आहे. म्हणजे TA इज परपेंडिक्युलर टू PS हे आपल्याला इथे सगळ्यात आधी प्रूव्ह करावं लागणार आहे. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर आपण बोलू शकतो की हा राईट अँगल ट्रँगल आहे, हा राईट अँगल ट्रँगल आहे. मग त्यावेळेस आपण तिथे पायथागोरस थेरम यूज करू शकतो. ठीक आहे, समजलं कसं आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. सो सोल्युशन, तर सगळ्यात आधी आपला फर्स्ट एम काय की आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की TA परपेंडिक्युलर टू PS, त्याच पद्धतीने या साईडला TB परपेंडिक्युलर टू QR हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता आपण कसं प्रूव्ह करणार. सो कन्स्ट्रक्शनच्या अकॉर्डिंग आपण काय म्हणतोय, AB इज पॅरलल टू SR. ठीक आहे, AB इज पॅरलल टू SR. जर मी फक्त हा छोटा रेक्टँगल कन्सिडर केला, छोटा क्वाड्रिलॅटरल कन्सिडर केला, ABRS, हा मोठा PQRS होता, त्यानंतर AB याला पॅरलल ड्रॉ केला. त्यामुळे जर मी हा क्वाड्रिलॅटर कन्सिडर केला, क्वाड्रिलॅटर ABRS, इथे आपण मेन्शन करू इन क्वाड्रिलॅटरल ABRS. या क्वाड्रिलॅटरलमध्ये AB पॅरलल टू SR, दिस इज कन्स्ट्रक्शन. त्यानंतर आता जर बघितलं रेक्टँगल आहे, PS ही एक साईड आहे, QR ही साईड आहे, ऑपोजिट साईड आहे. या दोन्ही साईड इक्वल लेंथच्या असणार आहे, ॲज वेल एज पॅरलल असणार आहे. त्यामुळे इथे आपण लिहू शकतो PS, सिन्स PS इज पॅरलल टू QR. वाय? बिकॉज साइड्स ऑफ रेक्टँगल, ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल, ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. PS QR ला पॅरलल आहे. PS लस मी AS लिहू शकते, कारण PAS हे एकाच लाईनवर लाई करत आहे. बघा, ही साईड आणि ही साईड पॅरलल आहे. या साईडवरती एक पॉईंट A आहे, या साईडवर एक पॉईंट B आहे. त्यामुळे जर मी AS आणि BR कन्सिडर केला इन्स्टेड ऑफ PS आणि QR, तर A सुद्धा BR ला पॅरलल असणार आहे, राईट. सो वी कॅन राईट AS इज पॅरलल टू BR. रिझन आपण देऊ शकतो कारण हे सगळे पॉईंट लिनियर आहे एका लाईनमध्ये, P'-A'-S आणि Q'-B'-R. ठीक आहे, आता जरी तुम्ही हा क्वाड्रिलॅटर कन्सिडर केला ABRS, यामध्ये ही साईड याला पॅरलल आहे, ही साईड याला पॅरलल आहे. म्हणजेच काय, ऑपोजिट साईड पॅरलल आहे. ऑपोजिट साईड पॅरलल आहे म्हणजे आपण लिहू शकतो दिस क्वाड्रिलॅटरल ABRS इज अ पॅरलोग्राम, राईट. पॅरलोग्रामची बेसिक प्रॉपर्टी की ऑपोजिट साईड्स पॅरलल असतात. म्हणजे ही जी ABCD हा जो ABRS हा जो क्वाड्रिलॅटर आहे, त्या क्वाड्रिलॅटर इज पॅरलोग्राम. समजले इथपर्यंत. आता इथे अजून एक गोष्ट बघा, रेक्टँगल दिलेला आहे, रेक्टँगल आहे त्यामुळे प्रत्येक अँगल 90 डिग्री आहे. जर मी फक्त या पॅरलोग्रामचा विचार करते ABRSचा, तर यामध्ये अँगल S आणि अँगल R हे दोन्ही अँगल 90 डिग्री आहे, कारण हा टोटल एक रेक्टँगल आहे. त्यामुळे हा अँगल 90 आहे, हा सुद्धा अँगल 90 आहे. ऑल्सो अँगल S इज इक्वल टू अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, पॅरलोग्रामच्या अजून एका प्रॉपर्टीज आपल्याला यूज करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की पॅरलोग्राममध्ये ऑपोजिट जे अँगल्स असतात ते इक्वल व्हॅल्यूचे असतात. पॅरलोग्राम, तर हा अँगल आणि हा अँगल सेम व्हॅल्यूचा असतो. हे दोन्ही अँगल सेम व्हॅल्यूचे असणार आहे. आणि जे ॲडजस्टंट अँगल असतात, म्हणजे सपोज हा अँगल किंवा हा अँगल, हे जे दोन अँगल आहे यांची सम असते नेहमी 180 डिग्री. ॲडजस्टंट अँगलची सम 180 डिग्री असते, ऑपोजिट अँगल इक्वल व्हॅल्यूचे असतात. त्यामुळे जर हा पॅरलोग्राम मी कन्सिडर करते ABSR, हा अँगल 90 आहे, हा अँगल 90 आहे, हा अँगल 90 आहे. म्हणजे हा इथे असणारा अँगल म्हणजेच काय, अँगल A हा अँगल सुद्धा किती असणार आहे, 90 डिग्री. and therefore angle A is equal to angle R is equal to 90 डिग्री. त्याच पद्धतीने हा अँगल 90 आहे, म्हणजे त्याचा समोरचा अँगल, ऑपोजिट अँगल B सुद्धा किती असणार आहे, 90 डिग्री. ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर इक्वल व्हॅल्यूचे असतात. ठीक आहे, तर इथे आता थोडक्यात आपण काय प्रूव्ह केलेलं आहे की या केसमध्ये हा 90 होता, हा अँगल 90 होता, हा सुद्धा 90 झाला, हा सुद्धा 90 झाला. सो थोडक्यात काय इथे आपण प्रूव्ह केलेलं आहे TA इज परपेंडिक्युलर टू PS अँड TB इज परपेंडिक्युलर टू QR. किंवा यावरून आपण असंही कन्क्लुजन करू शकतो की हा असा पॅरलोग्राम आहे की ज्याचे चारही अँगल 90 डिग्री आहे. पॅरलोग्राम ज्याचे चारही अँगल 90 डिग्री आहे याचा अर्थ काय, दिस वन इज अ रेक्टँगल. ABRS हा काय झाला, रेक्टँगल. सो देअरफॉर वी कॅन राईट ABRS इज रेक्टँगल. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. सो थोडक्यात आतापर्यंत आपण काय प्रूव्ह केलेलं की आपण प्रूव्ह केलं की हा रेक्टँगल आहे त्यामुळे प्रत्येक अँगल
90 डिग्री असणार आहे. दॅट्स इट. ओके. आता यावरून आपण काय कंडिशन लिहू शकतो? रेक्टँगल आहे, सो अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. दॅट इज अँगल ए 90 आहे म्हणजेच काय? टी ए परपेंडिक्युलर टू पी एस, टी ए परपेंडिक्युलर टू पी एस, आणि इथे टी बी परपेंडिक्युलर टू क्यू आर, पी एस एंड क्यू आर. ओके. त्यामुळे इथे आपण आता पायथागोरस थेरम यूज करू शकतो. सो बाय पायथागोरस थेरम आपण हे सगळं कशासाठी केलं? आपल्याला पायथागोरस थेरम यूज करायचा होता, त्यासाठी हा अँगल 90 दाखवायचा होता, त्यासाठी आपण हे सगळं काही मेन्शन केलेलं आहे. या सगळ्या कन्स्ट्रक्शनचा यूज करून किंवा सगळ्या गोष्टी मेन्शन करून आपण प्रूव्ह केलं की हा आहे एक रेक्टँगल आणि प्रत्येक अँगल असणार आहे 90. तर ॲक्च्युली यामध्ये तुम्हाला हे सुद्धा करण्याची गरज नाही की ऑपोजिट अँगल इक्वल असता वगैरे, कारण पॅरलोग्रामची एक प्रॉपर्टी आहे की सपोज दिलेल्या पॅरलोग्राममधला एक अँगल, ॲटलिस्ट एक अँगल जरी 90 असेल तर तो पॅरलोग्राम रेक्टँगल असतो. ठीक आहे, एक प्रॉपर्टी आहे. पॅरलोग्राममधला फक्त एक अँगल जरी तुम्हाला 90 दिसला याचा अर्थ काय? तो पॅरलोग्राम रेक्टँगल असणार आहे. कारण ऑब्व्हियस आहे एक अँगल 90 डिग्री आहे, हा अँगल 90 डिग्री आहे, पॅरलोग्राम आहे, त्यामुळे ऑपोजिट अँगल सेम असणार आहे. नंतर ह्या दोन अँगलची सम 180 असणार आहे. एक अँगल 90 आहे, 180 - 90 म्हणजे हा सुद्धा 90 असणार आहे, हा सुद्धा 90 असणार आहे. त्यामुळे पॅरलोग्राममध्ये फक्त एक अँगल जरी 90 असेल तरी आपण लिहू शकतो की दिलेला पॅरलोग्राम रेक्टँगल आहे. त्यामुळे हा सुद्धा ABRS रेक्टँगल आहे असं तुम्ही मेन्शन करू शकता. म्हणजे हे जरी मेन्शन नाही केलं तरी चालणार आहे. ओके. तर आपण हे रेक्टँगल प्रूव्ह करून नंतर या कंडिशन डिराईव्ह केलं. आता आपण पायथागोरस थेरम यूज करणार आहोत. सो बाय पायथागोरस थेरम फर्स्ट अँगलसाठी आपण लिहू शकतो TP स्क्वेअर. या ट्रँगलसाठी हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू AP स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. ठीक आहे. सेकंड ट्रँगलसाठी TS स्क्वेअर इज इक्वल टू TS स्क्वेअर इज इक्वल टू AS स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. त्यानंतर यासाठी TQ स्क्वेअर इज इक्वल टू BT स्क्वेअर प्लस BQ स्क्वेअर. आणि त्यानंतर इथे TR स्क्वेअर इज इक्वल टू BT स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर. चारही ट्रँगलमध्ये आपण पायथागोरस थेरम यूज केलेला आहे. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? TS TQ ची सम म्हणजे या दोघांची सम, याला आपण बोलू इक्वेशन 1, 2, 3 अँड 4. आता आपल्याला दोन दोनच्या कॉम्बिनेशनमध्ये इक्वेशनची सम करायची आहे. सो नेक्स्ट पार्ट ऑफ सोल्युशन. TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर म्हणजे 2 + 3. 2 + 3 आपण ॲडिशन जर केली सो TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू AS स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर प्लस BQ स्क्वेअर प्लस BT स्क्वेअर. ठीक आहे. आपल्याला ती सम प्रूव्ह करायची TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर सोबत. सो TP आणि TR या दोघांनी एवढी सम आपल्याला प्रूव्ह करायची आहे. ओके. तर यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या टर्म्स ॲडजस्ट करावं लागतील त्या बघा. आता PQRS आणि हा पॉईंट आहे A आणि B. नाव आता इथे जर तुम्ही बघितलं ABRS हा रेक्टँगल होता, रेक्टँगल आहे म्हणजे ऑपोजिट साईड इक्वल लेंथचे असतात, त्यावरून आपण लिहू शकतो AS इज इक्वल टू BR, AS इज इक्वल टू BR असं आपण लिहू शकतो. त्याच पद्धतीने बघा हा एक रेक्टँगल आहे. जर आपण हा वरचा PQBAचा विचार केला, PQBA हा सुद्धा सेम लॉजिकनी वरचा सुद्धा रेक्टँगल असणार आहे. का रेक्टँगल असणार आहे? कारण ही साईड आपण याला पॅरलल ड्रॉ केलेली आहे. ऑलरेडी ह्या दोन साईड एकमेकांना पॅरलल होता, याचा अर्थ काय? या दोन साईड एकमेकांना पॅरलल आहे. P आणि QB तर पॅरलल आहेच. त्यानंतर हे दोन अँगल 90 डिग्री आहे म्हणजे हे दोन अँगल सुद्धा 90 डिग्री असणार आहे. चार अँगल 90 डिग्री आहे, ऑपोजिट साईड पॅरलल आहे म्हणजेच काय? हा सुद्धा रेक्टँगल असणार आहे. रेक्टँगल आहे म्हणून ऑपोजिट साईड सुद्धा इक्वल लेंथचे असणार आहे. सो AP इज इक्वल टू QB. ठीक आहे. आता आपण हे असं का करतो किंवा ह्या कंडिशन का फाइंड करतो? कारण आपल्याला बघा काय करायचं आहे, आपल्याला TS आणि TQ, TP आणि TR हे जे चार ट्रँगल आहे ना, ज्या ट्रँगलचे हायपोटेनस हे आहे त्यांच्यामधलं रिलेशन आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपण काय करतोय, या साईडचे जे ट्रँगल आहे त्याला आपण ह्या साईडच्या साईडच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मग PA इज इक्वल टू QB आणि AS इज इक्वल टू BR. आता ह्या व्हॅल्यू आपण ह्या रिलेशनमध्ये पुट करणार आहोत. सो देअरफॉर TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू AS ला आपण BR ने रिप्लेस करू, AT स्क्वेअर ॲज इट इज, BQ म्हणजेच QB त्याला आपण AP ने रिप्लेस करू, AP स्क्वेअर प्लस BT स्क्वेअर. ठीक आहे, समजलं इथपर्यंत?
आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, आपल्याला बी आर बी टी त्यानंतर ए टी आपल्याला टी ए स्क्वेअर ह्या दोघांची सम एवढी आली पाहिजे. टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर ए पी ए टी हे 2 टर्म मिळाले, बी आर बी टी हे 2 टर्मसुद्धा मिळाले. तर आता आपण काय करू, इथे फक्त याच्या फॉर्ममध्ये आपण ह्या टर्म्स रिॲडजस्ट करूया. सो टी पी स्क्वेअर ए पी स्क्वेअर प्लस ए टी स्क्वेअर म्हणजे ह्या 2 टर्म मी एकत्र लिहिते प्लस बी आर स्क्वेअर प्लस बी टी स्क्वेअर ह्या 2 टर्म मी एकत्र लिहिते. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू ए पी स्क्वेअर प्लस ए टी स्क्वेअर म्हणजेच काय टी पी स्क्वेअर आणि बी आर स्क्वेअर प्लस बी टी स्क्वेअर म्हणजेच काय टी बी आर स्क्वेअर प्लस बी टी स्क्वेअर म्हणजे काय टी आर स्क्वेअर. याला आपण बोलू फ्रॉम 1 and 4 and hence we have proved ts square plus tq square is equal to tp square plus tr square. तर अशा पद्धतीने हे रिलेशन आपण प्रूव्ह केलेलं आहे. आय होप तुम्हाला सोल्युशन समजलं आहे. परत एकदा एक्सप्लेन करते, रिपीट होत असेल तर होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. परत एकदा बघूया आपण हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह केलेला. आपल्याला काय सांगितलं होतं, आपल्याला हे जे हायपोटेनस आहे ट्रँगलचे त्याच्यामध्ये असणार रिलेशन फाइंड करायचं होतं. तर इथे स्क्वेअर आहे म्हणजे मला माहिती की मला पायथागोरस थेरम यूज करावं लागेल. पायथागोरस थेरम यूज करण्यासाठी हे जे ट्रँगल्स दिसत आहे या ट्रँगल्सचा हा अँगल 90 डिग्री पाहिजे. मग हे मी कसं प्रूव्ह करणार, हा अँगल 90 डिग्री आहे. ऑलरेडी हे 4 अँगल 90 डिग्री आहे ही इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे कारण हा रेक्टँगल दिलेला आहे म्हणून इथे कन्स्ट्रक्शन केलं. ए बी पॅरलल टू एस आर ड्रॉ केलेला आहे. आता यामध्ये जर बघितलं ही साईड एकमेकांना पॅरलल आहे, या 2 साईड एकमेकांना पॅरलल आहे. रेक्टँगल आहे त्यामुळे हे अँगल इक्वल व्हॅल्यू हे अँगल 90 डिग्री आहे. त्यामुळे याचा अर्थ काय ऑपोजिट साईड पॅरलल आहे. दोन्ही पेअर पॅरलल आहे म्हणजे दिस इज पॅरलोग्राम. पॅरलोग्राममध्ये असणार हा एक अँगल 90 डिग्री आहे. पॅरलोग्रामचा एक अँगल जरी 90 डिग्री असेल तरी तो जो पॅरलोग्राम आहे त्याचा प्रत्येक अँगल 90 डिग्री असतो म्हणून आपण त्याला बोलतो रेक्टँगल. सो दिस इज अ रेक्टँगल. ती प्रॉपर्टी आठवत नसेल तर तुम्ही असं सांगू शकता दिस इज 90 दिस इज 90. हा 90 त्यामुळे हा 90 असणार, हा 90 त्यामुळे हा 90 असणार आहे. सो दिस इज रेक्टँगल आहे त्यामुळे ऑपोजिट साईड इक्वल लेंथचे असणार आहे. ते आपण प्रूव्ह करू शकतो. त्याच पद्धतीने वरच्या ट्रँगलसाठी सेम लॉजिकने आपण लिहू शकतो ह्या 2 लेंथ सारख्या असणार आहे. ठीक आहे. 90 डिग्रीचा अँगल मिळाला मग आपण काय केलं, पायथागोरस थेरम 4ही ट्रँगलमध्ये अप्लाय केला. त्यानंतर आपल्याला पाहिजे होतं टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर म्हणून टी एस स्क्वेअर आणि टी क्यू स्क्वेअर या 2 इक्वेशनची ॲडिशन केली, मला हे एक्सप्रेशन मिळालं. बट मला हे इक्वल दाखवायचं आहे टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर सोबत, टी पी आणि टी आर स्क्वेअर सोबत. तर इथे काय मला टर्म्स पाहिजे त्या टर्म्स मी बघितला आणि त्याच्या अकॉर्डिंग मी ह्या टर्म्स ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला. सो त्यासाठी मी काय प्रॉपर्टी यूज केली, रेक्टँगलच्या ऑपोजिट साईड इक्वल लेंथचे असतात. ए एस आणि बी आर सेम आहे, ए पी आणि बी क्यू सेम आहे. ठीक आहे. म्हणून इथे काय केलं मी फक्त ए एस बी आर आणि ए पी बी क्यू या टर्म्स इथे पुट केला. त्यानंतर ह्या टर्म्स मला काय पाहिजे होतं, टी पी स्क्वेअर आणि टी आर स्क्वेअर पाहिजे. मग ए पी स्क्वेअर ए टी स्क्वेअर टर्म मला इथे मिळेल ते एका ब्रॅकेटमध्ये लिहिली, पी आर स्क्वेअर बी टी स्क्वेअर एका ब्रॅकेटमध्ये लिहिली. सो दिस इज टी पी स्क्वेअर दिस इज टी आर स्क्वेअर हेन्स